हाय हॅलो नमस्ते. शीतलच लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. 5-6 दिवसानंतर मी एक व्हिडिओ घेऊन येते. मध्ये बरेच कामं असतात म्हणून मग आठवड्याचे 1 किंवा 2च व्हिडिओ मी अपलोड करू शकते आणि ते तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करते. आज आहे 14 एप्रिल. खूप आनंदाचा दिवस असतो सगळ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात माझ्या बच्चूचा वाढदिवस आहे म्हणून माझ्यासाठी आणखी जास्त आनंदाचा असतो हा. तर माझ्या बच्चूचा वाढदिवस होता तर आम्ही प्लॅनिंग केलेलं का काय करायचं, कुठं जायचं असं. तर बच्चूला सांगितलं, बच्चूनेच ठरवलं का बाहेर कुठं जायचं नाही, फक्त आपण बार्बिक्यूला डिनर प्लॅन करूया. मग त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही सिटी सेंटर बार्बिक्यूला डिनर प्लॅन केला आणि मग त्याच्यासाठी आम्ही पूर्ण फॅमिलीसह निघालो. काहीतरी निमित्त लागतं नाही का आपल्याला थोडं फ्रेश होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी. रोजच्या कामाच्या धावपळीतून थोडा टाईम काढायचा म्हणजे आपण ते कामाचं टेन्शन जे असेल आपल्यावरचं बर्डन ते सगळं आपण विसरून जातो. आणि मग त्या निमित्ताने मलासुद्धा छान साडी नेसणं, थोडंसं हलका फुलका मेकअप करणं, या सगळ्या गोष्टींसाठी चान्स मिळतो. आणि हो, असा चान्स कधीच सोडायचा नसतो, मी तर कधीच सोडत नाही. आणि कारण कसं का आपण कामातच असतो नाही का, कामाच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरून जातो. तो प्रत्येकजण आजकाल कामाच्याच मागे आहे. पैसे कमवणं, आपण जिथं काम करतो ते काम परफेक्ट करणं, ह्या गोष्टीमध्येच आपण अटकून जातो. ते तर काम करायचंच आहे, ज्या कामाचे आपल्याला मोबदला मिळतो ते काम तर परफेक्ट करायचंच असतं, प्रामाणिकपणे करायचं असतं, स्वतःशी प्रामाणिक राहून. पण मग हे करत असताना आपण आपल्या फॅमिलीसाठी सगळं हे करतो, पण मग त्याच फॅमिलीला आपण विसरून जातो आहे का, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कधीतरी आपल्या फॅमिलीला टाईम द्यायचा, थोडंसं बाहेर फिरून यायचं आणि मग फॅमिलीलासुद्धा रिलॅक्स वाटतं आणि आपणसुद्धा फ्रेश होऊन आणखी नवीन याच्याने काम करायला रेडी असतो. बार्बिक्यूला आलो आम्ही आणि इथं डिनर प्लॅन केला. डिनरसाठी आम्ही आलो. तर कसं प्रत्येक घरातली लेडी ही उत्तम सुगरण असते, उत्तम स्वयंपाक करते, हे सगळ्यांनाच माहिती. पण कधीतरी वाटतं ना, अरे रोज मीच स्वयंपाक करायचा, मीच खायचं. तर मग घरातल्या लोकांनी कधीतरी त्या लेडीजचा विचार करावा. तुम्ही लोक जातच असाल, पण जर कोणी जात नसेल किंवा कामाच्या व्यापाने विसरले असाल तर माझा छोटासा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आठवण येईल आणि तुम्ही नक्कीच एखाद्या सुट्टीच्या दिवशी डिनर प्लॅन करा, फॅमिलीला बाहेर घेऊन जा. मला तेवढंच बरं वाटेल का माझा व्हिडिओ बघून काहीतरी फरक झाला. मग बाहेर कुठं जायचं नव्हतं. बच्चूची इच्छा होती का बार्बिक्यूला जायचं म्हणून मग आम्ही सिटी सेंटरला बार्बिक्यूला आलो नाही. बच्चू आता मोठं होऊन गेलेलं आहे म्हणून आलं आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी. बार्बिक्यूला पर कॅन्डिडेट 1000 रुपये आपण पे करत असतो आणि आपल्याला हवं ते आणि हवं तितकं आपण खायचं असतं. त्यात व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असतात, स्वीट डिश असतात. खूप छान आहे, सर्विस चांगली त्यांची. सपोज आपण कोल्ड्रिंक वगैरे घेतलं तर त्याचं वेगळं पे करावं लागतं. बाकी लंच आहे, मेन कोर्स आहे, ते सगळं 1000मध्येच असतं. आपल्याला डिनर आहे ते सगळं त्याच्यातच आपण प्लॅनिंग करायचं असतं. सॉरी, मध्येच खोकला आला. तर हे आणि आपण सेलिब्रेशनसाठी जातो ना, केक वगैरे, तर तोसुद्धा आपल्याला त्यांच्याकडूनच भेटत असतो. आणि ते छान सेलिब्रेशनसाठी त्यांनी मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे. तर मग तुम्हीसुद्धा कधीतरी जा. आम्ही पण नेहमी जात नाही, वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा असं आम्ही जातो. कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची सर्विस कशी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतं, आपल्याला आयडियाज येऊन जातात. म्हणून मग वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि आम्ही पण खूप खुश आहे, खूप आनंद साजरा केला आज बच्चूचा वाढदिवस असल्यामुळे. बच्चू खूप खुश आहे. कामाच्या दगदगीत खूप आउट असं काही कुठं जाता नाही आलं आम्हाला, पण मग इथल्या इथं काहीतरी करावं म्हणून आम्ही ते केलं आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करते. छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही फॅमिलीला बाहेर फिरायला जा, कमीत कमी डिनर प्लॅन तरी करा. आपण भेटूच, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.